तुमचं आमच्या मॉमच्या धाबा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण तंदुरी चिकन कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया तंदुरी चिकन बनवायला। हे कस्तुरी मेथी 2 चमचे, हे 2 चमचे लाल तिखट आहे आमच्या घरचं, हे 4 चमचे तेल आहे, हे 2 चमचे मीठ आहे आणि हे थोडेसे हळद आहे 1 चमचा। यानंतर तुम्ही चिकन सेंटरमध्ये जाऊन ना असे हे करून आणले, हे बघा अशाची चीर पाडून आणली। तुम्ही पण असं करू शकता आणि घरी पण करू शकतो आपण, पण मी गेली होते तर करून आणलं हे। ओके, त्यामुळे सगळा मसाला गेला का मग एक जीव होतो। त्यानंतर हे दुसरं साधारण किती किलो आहे, किती वजन आहे? हे पावणा किलो आहे। पाऊण किलो आहे? हा, पाऊण किलो। जास्त मोठी कोंबडी नाही घ्यायची, पावणा किलोची घ्यायची। मी 1 किलो घेतली ना का पाऊण किलो होती, आणि मोठी घेतली का चवीला नसती ती बरोबर लागती नुसती। हा, पण आपल्याला टाकायचं आहे यामध्ये दही मॅरिनेशनसाठी 2 चमचे दही आहे, नंतर अद्रक लसूणची पेस्ट आहे, जिलेबीचा कलर आहे आणि थोडीशी ओवा घेतला 1 चमचा, कारण ओव्याने काय होतं म्हणजे पोटाला पण त्रास होत नाही आपल्या आणि टेस्टी होतं। ओके, त्यानंतर हे व्हिनेगर आहे, का तर लिंबू महाग आहेत ना म्हणून आम्ही पर्याय काय शोधला, व्हिनेगरचा। हा, म्हणजे साधं सोपं आणि तुमच्या खिशाला परवडणारं असं व्हिनेगर तुम्ही टाकू शकता। लिंबू नाही तर व्हिनेगर हा ऑप्शन आहे तुमच्यासाठी। मसाला बनवायला सुरुवात करताय। आता पहिले दही टाकते, आपलं दही आहे, त्यानंतर मसाला आहे, हे आम्ही घरी बनवलेला आहे। हा मसाला, कस्तुरी मेथी, ओवा, मीठ, जेवढं आपल्याला आवश्यकता आहे तेवढं टाकायचं। काही लोक आळणी पण खातात ना। हळद, अद्रक लसूणची 4 चमचे ते 5 चमचे अशी पेस्ट टाकायची, त्याने तर फ्लेवर येतो आपल्या आणि स्वादिष्ट होते तंदुरी। ही व्हिनेगर 2 चमचे व्हिनेगर, हा जिलेबीचा कलर, हे कलरसाठी टाकलेला आहे जिलेबीचा कलर। आता हे तेल टाकते मी यामध्ये, पावा तेल 4 चमचे तेल आहे। हे सगळं असं मिक्स करून घेते, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मी चिकनला हे सगळं लावून घेते। झाले बघा मसाला असा तयार, असा आपला मसाला तयार करायचा आहे। आता मी एक घेऊन चिकनला लावायचं। चांगलं जे आपण चिकनला कट्स मारलेले आहेत त्या कट्स मध्ये चांगलं भरायचं, म्हणजे चांगला मसाला जो आहे तो आतमध्ये मुरेल आणि तुमच्या चिकनची जी टेस्ट आहे, तंदुरीची जी लज्जत आहे ती अजून खुलून उठेल। आतमध्ये जायला पाहिजे। आणि तंदुरीसाठी जे मॅरिनेशन आहे तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। हे बघा असं भरायचं, हे असं आपण कापून आणले ना असं भरायचं, एक आतमध्ये गेलं ना असं मग टेस्टी होतं। म्हणून त्याला थोडं चिकनवाला सांगा म्हणून थोडं कापून द्या। सगळं लावून घेते, सगळ्या चिकन पीसना मसाला लावून झालेला आहे। तो चिकन मसाला आहे, तो तंदुरी चिकन मसाला तयार झालेला आहे। सर्व चिकन पीसना लावलेला आहे मसाला। आता हे जे मसाला जो आहे तो फ्रीजमध्ये 2 तासांसाठी ठेवायचा। 2 तास झालेले आहे, आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण
तंदुरी बनवायला सुरुवात करू. आपलं गरम झालंय. आता आपण हे चिकनचे पीस असे ठेवूया. याला 10 मिनिटं ठेवायचं. हाय फ्लेमवर 10 मिनिट ठेवायचं आहे त्याला. 10 मिनिटानंतर परत उलटं करायचं. दुसरी बाजू परत 10 मिनिटानंतर ठेवायची. चांगलं दुसरी बाजू 10 मिनिटं झाली ना परत दुसरी बाजू 10 मिनिटं ठेवायची. आपण तेल टाकलं होतं ना मसाल्यामध्ये. आपण मसाला जेव्हा तयार केला तेव्हा तेल बिल सगळं टाकलेलं आहे ना, त्यामुळे तेलाची काय आवश्यकता नाही आहे. ते स्वतःच तेल सुटलेलं असतं मसाल्याचं. तुम्ही बघू शकता साईडने तेल सुटलेलं आहे. वा, मस्त कलर आलाय. तोंडाला पाणी सुटतंय बघून. मी चिकन प्रेमी असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप साधी, सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. तंदुरी बनवण्यासाठी नाही ओव्हनची गरज, नाही कशाची गरज. एकदम झटपट तयार होते तंदुरी. थोडं 10 मिनिटं 2 मिनिटं फक्त भाजायचं. 2 मिनिटं असं फक्त हाय फ्लेमवर स्टँड घेऊन जरासं फ्लेमवर धरायचं आहे. थोडीशी जरा जाळी ठेवली आपण. त्या जाळीवर जास्त येईल ना स्मोकचा जरा टेस्ट येण्यासाठी. बाकी आपली तयार तर झालेलीच आहे. कुठे राहिली असेल कच्ची ते पण शिजून होते. हां, जर समजा एखादी साईड वगैरे व्यवस्थित भाजली गेली नसेल तर अशा गॅसवर हाय फ्लेमवर धरून ही साईड तुम्ही व्यवस्थित भाजून घेऊ शकता. तंदुरीला कशी चांगली अशी आतमध्ये हे लागलं ना त्याला तंदुरी बोलते. तिथे असं कच्चं राहतं ना. मग स्मोकी टेस्ट घ्यायला पाहिजे. आपण इथे घरी ज्यावेळी बनवतो त्यावेळी आपल्याकडे नाही भट्टी असत किंवा कधी कधी ओव्हन पण नसते घरामध्ये. मग अशा वेळी असा जो स्मोकी स्मेल जो आहे, जी टेस्ट आहे जी तंदुरीला यायला पाहिजे ती तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता घरी. अशा प्रकारचं स्टँड वापरून आतमध्ये चांगलं राहतो, कच्चं होत नाही ना, काही नाही. आपली तंदुरी बाजारची घेतो ना तशी झाली. आता आपण बटर टाकतोय. मेल्ट केला थोडा. मेल्ट बटर आपण टाकतोय. बटर टाकलं ना एकदम हॉटेलसारखी तंदुरी झालेली आहे आपली. रेस्टॉरंट स्टाईल चिकन तंदुरी घरच्या घरी तयार आहे. अशा प्रकारे बघा आपली चिकन तंदुरी तयार आहे. मी तर आज मस्त ताव मारणार आहे चिकन तंदुरीवर. तुम्हाला पण जर ताव मारायचा असेल तर घरी सांगा नक्की बनवायला ही रेसिपी. तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.